तत्कालीन कांग्रेस राकांपा सरकार ने मालेगांव बम विस्फोट मामले को हिंदू मुस्लिम रंग दे दिया है। घटना की असली एफआईआर गायब कर दी गई है। हमें उस अपराध के लिए हिरासत में रखा गया जो हमने किया ही नहीं था, लेकिन 17 साल बाद अदालत ने हमें बरी कर दिया, जिससे ये स्पष्ट हो गया कि तत्कालीन सरकार ने हमें बिना किसी कारण के कैद करने की कोशिश की थी। मामले में बरी हुए समीर कुलकर्णी ने मंगलवार को ऐसा गंभीर आरोप लगाया। ये साजिश 2009 के लोकसभा चुनाव को ध्यान में रखकर रची गई थी। शरद पवार प्रधानमंत्री बनने का सपना देख रहे थे। इसी से उन्होंने हिंदू मुसलमानों के बीच तुष्टीकरण की राजनीति की। समीर कुलकर्णी ने ऐसा आरोप लगाया। 2009चं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील त्यांनी जो भ्रष्टाचारामध्ये नखशिखांत बुडालेला आहे, असं म्हणतात की कर्माची जी फळं आहे ना ते इथेच भोगावी लागतात। तर त्या शरद पवारला पंतप्रधानपदाचं ते स्वप्न पडलं आणि त्याने ते गलिच्छ राजकारण खेळलं, मुस्लिम तुष्टीकरणाचं। बहुसंख्यक हिंदू समाजाचा विश्वासघात केलाच केला, पण तो असंघटित असहाय्य अज्ञानी मुस्लिम समाजाचा सुद्धा विश्वासघात केला। जे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, स्पेशल एनआय कोडाच्या वेबसाईट वरती 1036 पानाचं ते आदेशाची प्रत उपलब्ध आहे। बॉम्बस्फोट झाला ही वस्तुस्थिती असली तरी सुद्धा एका मोटरसायकल वरती बॉम्बस्फोट झाला हे सिद्धच नाही झालं की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या व्यक्तीची अशी कुठली वाहन होतं हे पण सिद्ध नाही झालं। त्यामुळे हे सिद्ध आमचं निर्दोषत्व सिद्ध होण्यासाठी आमचे 17 वर्ष गेले। एक घटना नाही। 2008 नंतर समझोता ब्लास्ट मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्याला सोडून त्या संतत्वास प्राप्त करणाऱ्या असीमानंद महाराजांना लटकवलं, अजमेर शरीफ ब्लास्ट मध्ये लटकवलं। 29 सप्टेंबर 2008 ला जेव्हा महाराष्ट्रातल्या मालेगाव मध्ये विस्फोट झाला, त्याच दिवशी गुजरात मध्ये मोडासा मध्ये सुद्धा असाच विस्फोट झाला। हैदराबादच्या मक्का मस्जिद मध्ये सुद्धा प्रलंबित खटला होता। पण ठरवून अर्थार्थी संबंध नसणाऱ्या, अत्यंत त्या धर्मपरायण, निस्पृह आणि कर्तव्य भावनेने आपलं योगदान देणाऱ्या अशा त्या कार्यकर्त्यांना उचलून त्यांच्यावरती धादांत खोटे गुन्हे दाखल केले। आणि आज मी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना प्रमाणे आदर्श मानून सांगतो की आपण पुरुषार्थाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहोत। आमची ती 17 वर्षाची लढाई व्यक्तींची नव्हती, संस्था संघटनांची नव्हती, तर आपला जो प्राण आहे, पवित्र सनातन हिंदू शब्द आणि आपल्या अस्तित्वाचं, अस्मितेचं, जगाच्या पाठीवर ज्या त्या परमपवित्र भव्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपलं सर्वोच्च मानवी बलिदान दिलं, त्याची ही लढाई होती। आपण कायर नाही होत, आपण पुरुषार्थ आणि पराक्रम आव्हान घेऊन आपण आपल्या शत्रूला नामावरती करतो। त्या जगाच्या पाठीवरती, या पवित्र भरतभूमीवरती कुठल्याही आक्रमणकार्यांनी, शेकडो आक्रमणकारी आपल्या पवित्र भरतभूमीवरती आले, इंग्रज आले, पण इथल्या राष्ट्रभक्तांना, धर्मनिष्ठांना, त्या संत जनांना, क्रांतिकारकांना, आपल्या परमपवित्र त्या आस्थेच्या अस्मितेची जे प्रतीक आहे त्यांच्या सोबत आतंकवाद आणि दहशत हा शब्द नाही लावला। हे जे दुस्साहस केलं, जे पाप केलं ते तत्कालीन काँग्रेसच्या दिग्विजय सिंग, सोनिया गांधी, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील, शरद पवार, चिदंबरम, शकील अहमद, अहमद पटेल फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारणासाठी, क्षणिक स्वार्थासाठी आम्हा भारतीयांचा प्राण विश्वपटलावरती बदनाम केला। पण आपण यच्च यावत ते करदाते भारतीय नागरिक अत्यंत सजगतेने 2014 ला राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं। देशद्रोही, धर्मद्रोही काँग्रेसचं सरकार या देशातून काढून टाकलं। म्हणूनच मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे। मीच नाही तर माझ्यासारखे असे शेकडो ते तरुण सगळ्याच्या सगळ्या त्या खटल्यांमधून निर्दोष मुक्त झाले आणि आपल्या या धर्मावरचा हा जो कलंक आहे, हा पुसण्यामध्ये आपल्या एका मताची अनन्यसाधारण किंमत होती। म्हणूनच मी आवर्जून ठामपणे सांगतो की 17 वर्ष जे माझ्या नशिबी आलं, जे माझ्या
कुटुंबाची नशिबेला माझ्या वृद्ध आईला 9 वर्ष तिच्या घरामध्ये पण राहू दिलं नाही. 93 ब्लास्ट नंतर आर्मीने त्या सगळ्या मुंबईकरांचे प्राण वाचवले. आर्मी आली तेव्हा त्यांनी ते कंट्रोल केलं. तर ज्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं ते मेजर रमेश शिवजी उपाध्याय. तर यांच्यावरती सुद्धा ती पाळी आली ऑर्थोडॉक्स कारागृहामध्ये राहण्याची, की अशा आयुष्यभर ज्यांनी निस्वार्थ कर्तव्य भावनेने आपल्या देशाच्या सीमेवरती रक्षण करण्यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देण्यासाठी तत्पर असणाऱ्या त्या मेजर रमेश शिवजी उपाध्यायांना सुद्धा निवृत्तीनंतर फक्त आणि फक्त ते श्रद्धेय जे प्रमोदजी महाजन यांच्यासोबत त्या पूर्वसैनिक परिषदमध्ये त्यांनी आपलं वेळेचं योगदान दिलं म्हणून त्यांना सुनिश्चित केलं होतं. अर्थार्थी संबंध नसणाऱ्या अशा चिकार राष्ट्रभक्त धर्मनिष्ठांना या खटल्यामध्ये बोललं. त्या तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंटला आपण नक्कीच सत्तेवरून पायउतार केलं. पण माझी आपल्याला येणाऱ्या त्या सगळ्या हजारो पिढ्यांसाठी एक आवर्जून विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत त्या देशद्रोही आणि धर्मद्रोही समाजद्रोही काँग्रेसला अनवधनाने सुद्धा पत्र देऊ नका. या संपर्कातील निश्चयावत्या हिंदूंना आग्रह धरा, त्यांना जाणीव करून घ्या या काँग्रेसच्या देशद्रोही आणि धर्मद्रोही गैच्छ राजकारणाची. मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाहीये. मी गेल्या 17 वर्षामध्ये मतदान पण नाही केलंय. पण याच विद्यमान केंद्रीय सरकारमुळे आणि या राज्याच्या सरकारमुळे मी या कारागृहातून बाहेर येण्यामध्ये यांचा बहुमोल असा त्यांनी सत्याची कात धरली.